ज्याला खरंच तुमची गरज असते तो तुमच्यासाठी फक्त शब्द देत नाही, तो स्वतःमध्ये बदल घडवतो. त्याला सांगावं लागत नाही, समजवावंही लागत नाही, कारण नात्याची किंमत त्याला मनापासून उमगलेली असते. पण ज्याला तुमची गरजच नसते, त्याला कितीही समजवलं, कितीही वेळ दिला, कितीही मदत केली, तो कधीही बदलत नाही. उलट प्रत्येक वेळी नवी कारणं, नवे मुद्दे, नवे आरोप पुढे करत राहतो. अशा माणसाला स्वतःला बदलायची इच्छा नसते. त्याला फक्त आपल्यासोबत वेळ काढायचा असतो आणि त्या वेळेची किंमत आपण आपल्या भावनांनी चुकवत राहतो. आपण मात्र विश्वास, भावना आणि मौल्यवान वेळ हळूहळू त्याच्यावर खर्च करत राहतो. आपण थकतो, आपण तुटतो आणि नकळत स्वतःचंच नुकसान करून घेतो. आणि त्या व्यक्तीला मात्र याची साधी जाणीवही नसते. कारण ज्याला फरक पडतो ना, तोच बदलतो. बाकीचे फक्त बोलत राहतात. लक्षात ठेवा, वेळ ही सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. ती चुकीच्या माणसावर खर्च करणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं असतं. जिथे प्रयत्न एकतर्फी असतात तिथे नातं नसतं, ती फक्त सवय असते. हे वेळेत समजलं तर आयुष्य खूप हलकं आणि मन खूप शांत होऊन जातं. बरोबर ना? श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.